आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर, आज वॉर्डन मॅडमच्या मुलाचाही जन्मदिवस आहे. अरे वा. आणि तुमचाही वाढदिवस आहे. मला तर विश्वासच बसत नाही की आज तुमचा वाढदिवस आहे. विश्वास न बसण्यासारखं काय? इतर लोकांचा वाढदिवस असतो तसं माझाही आहे. मी काय परग्रहावरून आलेला एलियन वाटलोय का? हो, तसं नाही, पण एवढे दिवस झाले आपण एकत्र आहोत, एकत्र काम बी करतो, पण मला माहितीच नव्हतं की तुमचा बर्थडे कधी असतो. पण आज मला लई छान वाटतंय. मी आजचा दिवस तुमच्यासोबत घालवणार आहे. मलाही. थँक्यू. पण मनी सर, मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही असं देवळात वगैरे जात असाल. म्हणजे माझ्यासारखं देवाशी मनातलं बोलत असाल. ऐन वेळेस पर्सनल काम म्हणून सुट्टी घेऊन तू इथं या मणीसोबत काय करतेस स्वानंदी? हे आहे तुझं पर्सनल काम? आणि माझ्यासोबत असताना तुझं हे हसणं जातं कुठे? का स्वानंदी, का? तू मणीसोबत जशी असतेस तशी तू माझ्यासोबत का नसतेस? स्वानंदी, लहान मुलांना काही हवं असेल तर ते आपल्या आई वडिलांकडे हट्ट करतात. पण माझ्याकडे असं कोणीच नव्हतं, ना आई ना वडील. म्हणून मी मला काही हवं असेल तर ते देवीला मागायचो. आजपर्यंत मला जे काही मिळालंय ते या देवी आईमुळे मिळालंय. आणि हिनेच मला स्वतःच्या मुलासारखं वाढवलंय. म्हणून मी इथे येतो दर्शनाला. हळदी कुंकू घ्या. अखंड सौभाग्यवती भव. दोघंही खूप सुखी राहा. गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे माझे फक्त मित्र आहेत आणि आज यांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही देवी आईच्या दर्शनाला आलो होतो. असं आहे होय? पण हरकत नाही. चांगले आशीर्वाद आयुष्यभर आपल्या सोबत असतात. सुखी राहा. देवी आई, मी आयुष्यात खूप लकी आहे. तुम्हाला मनी सरांच्या रूपाने माझ्या आयुष्यातला सगळ्या संकटात खंबीरपणे उभा राहणारा मित्र भेटला. ते माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या सगळ्या दुःखात त्यांनी मला धीर दिला. पण देवी आई, मी कधीच त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काही बी विचारलं नाही. त्यांच्या आयुष्यात काय घडलंय हे तर मला माहितीच नाहीये. पण त्यांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत ना, सगळ्या त्यांना मिळू देत. देवी आई, या निरागस मनाच्या मुलीच्या आयुष्यात खूप संकट आली आहे. ती खूप कठीण काळातून जाते. तू आजवर माझ्या सगळ्या प्रार्थनांना फळ दिलंयस. पण आता माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे की
या सगळ्यातून स्वानंदीने सुखरूप बाहेर पडू देत आणि तिच्या आयुष्यात तिला आनंद दे, फक्त आनंद. हा, मी सांगतोय ते नीट ऐक. लवकरात लवकर हे काम व्हायला हवं. हो, म्हणजे काही तासाच्या आत. जास्त वेळ वाया घालू नका. पैसे दुप्पट देईन रे मी. हे काम लवकरात लवकर करा बस. गेली 28 वर्ष याच दिवशी अखंड दिवा तेवत ठेवण्याचा नेम मी पाळत आले. आणि आज हे काय सांगायचंय का मला? माझ्यासाठी काही संकेत आहे का? काही अशो नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 लई दिवसांनी इतकं भारी वाटलं मनी सर. तुमच्यामुळे देवी आईचं दर्शन घडलं. देवळात आलं की कसं मन एकदम प्रसन्न होतं बघा. आणि थँक्यू स्वानंदी, तुम्ही सुद्धा सुट्टी काढून इथे माझ्यासोबत आलात. आणि मलाही तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करायचाच होता. सहसा मी वाढदिवस साजरा करत नाही, तसं कोणी नव्हतंही आयुष्यात. पण आज वाटलं पहिल्यांदा कुणाला तरी वाढदिवसाच्या दिवशी इथे घेऊन यावं. थँक्यू. ते थँक्यूचं राहू द्या. बाकी काय प्लॅन आहे? म्हणजे सुट्टी घेतली आहे ना आज? स्वानंदी, दरवर्षी देवी आईच्या दर्शनानंतर मी अनाथ आश्रमात जातो. खरं तर मला कधी आश्रमात राहायची वेळ आलीच नाही, कारण